हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेजचा आज टॉपिक 9 बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे काही एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार आहे. आणि ही सिरीज जी आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, जनरल नॉलेजची एमसीक्यू पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये टोटल एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे बेसिक फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड अ बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. खालीलपैकी कोणते संविधानाचे मूलभूत वैशिष्ट्य मानले जाते? तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी, सेकंड ज्युडिकल सुपरमेसी, थर्ड ॲब्सोल्यूट पॉवर ऑफ पार्लमेंट अँड फोर्थ फेडरल स्ट्रक्चर विथ युनिटरी बायस. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ, फेडरल स्ट्रक्चर विथ युनिटरी बायस. केंद्राकडून सुजाव असलेली संघीय रचना, बिकॉज इंडिया हॅज अ फेडरल सिस्टम विथ स्ट्रॉंग सेंट्रल ऑथॉरिटी. Next, second, which part of the Constitution of India reflect the philosophy and ideals of Constitution? भारतीय संविधानातील कोणता भाग संविधानाचे तत्वज्ञान व आदर्श दर्शवतो? तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट फंडामेंटल राईट, सेकंड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, थर्ड प्रीमेबल अँड शेड्यूल. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रीमेबल, प्रस्तावना, बिकॉज प्रीमेबल आउटलाइन व्हॅल्यू सच ॲज जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रेनालिटी. Next, third, the doctrine that certain features of the Constitution cannot be amended by Parliament was established in which landmark case? संविधानातील काही वैशिष्ट्य संसद बदलू शकत नाही ही संकल्पना कोणत्या ऐतिहासिक खटल्यात स्थापित झाली? बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, सेकंड केशवनंदा भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला, थर्ड मिनेराविल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड फोर्थ शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, केशवनंदा भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला, बिकॉज Keshavananda Bharati case in 1973 established the basic structure doctrine limiting parliament amending power. Next, fourth, the concept of judicial review considered part of basic structure is exercised mainly by the. मूलभूत रचनेचा भाग असलेली न्यायिक पुनरावलोकनाची संकल्पना मुख्यतः कोण वापरते? तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट पार्लमेंट, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ज्युडिशरी, न्यायपालिका, बिकॉज ज्युडिशरी रिव्ह्यू लॉ अँड गव्हर्नमेंट ऍक्शन टू एन्श्योर कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी. नेक्स्ट, फिफ्थ, which principle ensure that government power are divided among legislative, executive and judicial branches? सरकारची सत्ता विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यात विभागली जाते हे कोणत्या तत्वामुळे सुनिश्चित होते? बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट फेडरलिझम, सेकंड सेपरेशन ऑफ पॉवर, थर्ड कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी अँड फोर्थ बिकॅमरलिझम. तो करेक्ट आन्सर इथे सेकंड, सेपरेशन ऑफ पॉवर, सत्ता विभाजन, बिकॉज separation of power prevent concentration of authority in one branch. Next, sixth, which of the following is not considered a basic feature of the constitution? खालीलपैकी कोणते संविधानाचे मूलभूत वैशिष्ट्य मानले जात नाही? तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट रूल ऑफ लॉ, सेकंड सेक्युलरिझम, थर्ड मल्टी पार्टी डेमोक्रेसी अँड ज्युडिकल रिव्ह्यू. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, मल्टी पार्टी डेमोक्रेसी, बहुपक्षीय लोकशाही, बिकॉज multi-party democracy exists but not explicitly defined as a basic structure element. Next, 7, the feature ensuring that constitution is the supreme law of land is known as. संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे हे कोणत्या वैशिष्ट्यामुळे सुनिश्चित होते? बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट पार्लमेंटरी सुपरमेसी, सेकंड कॉन्स्टिट्यूशनल सुपरमेसी, थर्ड ज्युडिकल सॉव्हरेनिटी अँड फोर्थ फेडरल डोमिनियन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॉन्स्टिट्यूशनल सुपरमेसी, घटनात्मक सर्वोच्चता, बिकॉज ऑल लॉ मस्ट कन्फॉर्म टू द कॉन्स्टिट्यूशन. नेक्स्ट, 8, which of the following feature ensure religious neutrality of the state? राज्याची धार्मिक तटस्थता कोणत्या वैशिष्ट्यामुळे सुनिश्चित होते? बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट फेडरलिझम, डेमोक्रेसी, सेक्युलरिझम,
सोशलिझम, तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्ष, बिकॉज इट एन्श्योर इक्वल रिस्पेक्ट ऑफ ऑल रिलिजन्स बाय द स्टेट्स. नेक्स्ट तसंच बघा मेकॅनिकल साठी पण पीडीएफ अवेलेबल आहे, शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट नाइन्थ, विच सिस्टम ऑफ द गव्हर्नमेंट इज अडॉप्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. भारतीय संविधानाने कोणती शासन पद्धती स्वीकारली आहे? तर बघा ऑप्शन आहे प्रेसिडेन्शियल सिस्टम, पार्लिमेंटरी सिस्टम, डिक्टेटोरियल सिस्टम अँड कॉन्फेडरल सिस्टम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पार्लिमेंटरी सिस्टम, संसदीय पद्धती, बिकॉज इंडिया फॉलो द पार्लिमेंटरी सिस्टम सिमिलर टू द ब्रिटिश मॉडेल. नेक्स्ट 10, द कन्सेप्ट ऑफ रूल ऑफ लॉ ॲज अ बेसिक फीचर मीन्स. मूलभूत वैशिष्ट्य म्हणून कायद्याचे राज्य याचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉ अप्लाइज इक्वली टू ऑल इंडिव्हिज्युअल, सेकंड लॉ अप्लाइज ओनली टू गव्हर्नमेंट ऑफिशियल, थर्ड पार्लियामेंट इज अबोव द लॉ अँड फोर्थ जज क्रिएट द लॉ फ्रीली. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लॉ अप्लाइज इक्वली टू ऑल इंडिव्हिज्युअल, कायदा सर्व व्यक्तींना समान लागू होतो, बिकॉज रूल ऑफ लॉ इन्श्योर इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड ॲब्सेन्स ऑफ आर्बिट्ररी पॉवर. नेक्स्ट 11, विच फीचर्स गॅरंटी इंडिपेंडेन्स ऑफ ज्युडिशरी इन इंडिया. भारतातील न्यायपालिकेची स्वायत्तता कोणत्या वैशिष्ट्यामुळे सुनिश्चित होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्झिक्युटिव्ह कंट्रोल ओव्हर जज, सेकंड सिक्युरिटी ऑफ टेन्युअर ऑफ जजेस, थर्ड डायरेक्ट इलेक्शन ऑफ जजेस अँड फोर्थ पार्लमेंटरी अप्रुव्हल ऑफ जजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सिक्युरिटी ऑफ टेन्युअर ऑफ जजेस, न्यायाधीशांचा पदाचा सुरक्षित कालावधी, बिकॉज judge have security of tenure and fixed service condition ensuring independence. Next 12, the federal characters of constitution is reflected in. संविधानांचा संघीय स्वभाव कशामुळे दिसून येतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिंगल सिटीजनशिप ओनली, सेकंड डिव्हिजन ऑफ पॉवर बिटवीन युनियन अँड स्टेट्स, थर्ड अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर अँड फोर्थ प्रेसिडेन्शियल ऑर्डिनन्स पॉवर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिव्हिजन ऑफ पॉवर बिटवीन युनियन अँड स्टेट, केंद्र व राज्यामधील अधिकारांचे विभाजन, बिकॉज द 7th शेड्यूल डिवाइड्स पॉवर इंटू युनियन, स्टेट अँड कॉन्करंट लिस्ट. नेक्स्ट 13, विच फीचर एन्श्योर दॅट गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेचर. सरकार विधी मंडळाप्रती जबाबदार आहे हे कोणत्या वैशिष्ट्यामुळे सुनिश्चित होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिकल रिव्ह्यू, सेकंड फेडरलिझम, थर्ड पार्लियामेंटरी सिस्टम अँड फोर्थ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पार्लियामेंटरी सिस्टम, संसदीय पद्धती, बिकॉज इन अ पार्लियामेंटरी सिस्टम द एक्झिक्युटिव्ह इज कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर. नेक्स्ट 14, which of the following is considered a democratic feature of the constitution. खालीलपैकी कोणते संविधानाचे लोकशाही वैशिष्ट्य आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट हेरिडिटरी मोनोस्ट्री, सेकंड युनिव्हर्सल ॲडेड फ्रँचाइज, थर्ड मिलिटरी रूल्स अँड फोर्थ वन पार्टी सिस्टीम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, बिकॉज युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज अलाव ऑल ॲडल्ट सिटीजन टू वोट. Next 15, which constitutional amendment attempted to limit the power of judicial review but was later restricted by the Supreme Court. न्यायिक पुनरावलोकनाच्या अधिकाराला मर्यादा घालण्याचा प्रयत्न करणारी पण नंतर सर्वोच्च न्यायालयाची मर्यादित केलेली घटना दुरुस्ती कोणती? बघा ऑप्शन आहे फर्स्ट 24th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, सेकंड 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, third 44th constitutional amendment and next 52 constitutional amendment. The correct answer is second 42nd constitutional amendment, because it attempted to reduce judicial review but later judgment reaffirmed the basic structure doctrine. तसंच बघा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, स्टेट गव्हर्नमेंट स्कीम, जनरल नॉलेज अँड मराठी व्याकरण प्लस ऍक्ट सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.